सर्वांना नमस्कार। पोर्ट्रेट रांगोळी भाग 5 मध्ये आपले सर्वांचे स्वागत। या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर जरूर पहा, कारण पोर्ट्रेट रांगोळीसाठी रंग कोणते वापरावे, रंग मिक्स कसे करायचे, ते कसे सोडायचे यांच्या टिप्स मी त्यामध्ये दिलेल्या आहेत। पोर्ट्रेट रांगोळी काढण्याआधी काही वस्तूंचा आणि अवयवांचा सराव करणे आवश्यक आहे। आजच्या या भागात रांगोळीने साधा पॉट कसा काढायचा ते पाहू। इथे मी एक भांड्याचे चित्र काढले आहे आणि बाजूला काही रांगोळीच्या रंगांच्या शेड तयार करून घेतले आहेत। लाईट ते डार्क या रंगांच्या शेड पासून आपण हे चित्र रांगोळीत काढूया। लाईट रंगापासून सुरू करून हे पहा, या शेड कशा तयार करायच्या ते आपण मागील व्हिडिओत पाहिलेले आहे। पोर्ट्रेट रांगोळीत रंग मिक्स करणे हे महत्त्वाचे आहे, त्यामुळे पोर्ट्रेट रांगोळी चांगली दिसते। लाईट, मीडियम, डार्क अशा तीनही शेड आपल्याला पोर्ट्रेट रांगोळीत आल्या पाहिजेत। हे पहा कसे रंग मिक्स करते। सुरुवातीला तुम्ही अशा काही वस्तूंचा सराव करू शकता। यामुळे काय होते तर रांगोळी कशी सोडावी किंवा रंग मिक्स कसे करावे याचा सराव होतो। यामध्ये व्यवस्थित शेड एकमेकां मिक्स व्हायला लागतात। प्रथम भांड्याचा पूर्ण रंग करून नंतर डिटेल्स करायचे व वस्तू गोल असल्यामुळे लाईट कुठून येतो तो टाकायचा।
अशा छोट्या छोट्या गोष्टी पोर्ट्रेट रांगोळीत कराव्या लागतात। इथे पाहू शकता मी डार्क कलर वापरते। आणि महत्त्वाचे म्हणजे पोर्ट्रेट रांगोळी व्यवस्थित येण्यासाठी स्केच काढून किंवा ज्यांना स्केच जमत नसेल तर झेरॉक्स काढून सरळ ती जमिनीवर चिटकवायची आणि त्यावर जसा फोटोत रंग असतील ते पाहून रांगोळीचे रंग भरायचे। हे पहा, माझा हा पॉट पूर्ण झाला आहे। तुम्ही जरूर सराव करा। याविषयी काही माहिती हवी असेल तर कमेंट करा, लाईक करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा
भेटू पुढील व्हिडिओत. धन्यवाद.